चला आज तुम्हाला दाखवते शाळेतल्या मुलांचा आठवडी बाजार। शाळेतील लहान मुलांकडून शाळेमध्ये असा बाजार का भरवला जातो हे तुम्हाला इथले सर सांगतील। बाजारामधून मुलांना व्यावहारिक ज्ञान, ग्रॅम, किलोग्रॅम, 100 ग्रॅम म्हणजे किती, 500 ग्रॅम म्हणजे किती, अर्धा डझन म्हणजे किती, 1 डझन म्हणजे किती, तसेच आणि 20 रुपये दिले त्यांना रिटर्न किती द्यायचं ते पण ह्या बाजारामधून व्यवहार ज्ञान सगळ्या मुलांना प्रात्यक्षिक कृतीद्वारे बघा किती गोष्टींचा विचार केला जातो या आजकालच्या पिढींसाठी। खरंच यातून शिकण्यासारखं खूप काही आहे। नाहीतर आपल्या टायमाला शाळेमध्ये फक्त अभ्यास आणि खेळ असायचे, तसं या लहान मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी गावकऱ्यांनी फुल सपोर्ट केला होता। फक्त भाज्याच नव्हत्या तर भरपूर काही खायला सुद्धा होतं। माझ्यासोबत आई सुद्धा होती, मग तिने पण खूप काही घेतलं होतं। मी तर चायनीज बेल घेतली होती, ती खात खात घरी आले। तसं सकाळपासूनच तब्येत थोडी डाऊन होती, म्हणूनच प्रज्योतला घेऊन गेले डॉक्टर कडून गोळ्या वगैरे घेतला आणि घरी येता येता मला दादाची मुलं भेटली, म्हणून मग मी त्यांना उसाचा रस प्यायला दिला आणि घरी आले। आमचं छोटं कार्टून तर बघा माझ्या युट्यूबवरच्या व्हिडिओ बघून किती एन्जॉय करतोय। जर तुम्ही हा व्लॉग बघितला नसेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, जाऊन नक्की बघा। मी गेल्या 1 आठवड्यापासून ह्या पेंटिंगचं काम घेतलं आहे। तब्येत बरी नसली म्हणून काय झालं, काम तो रुकेगा नाही। चला मग टाटा बाय बाय।